माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा क्षण असला, कारण आम्ही ग्रामीण भागातले एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा म्हणून काम करत होतो आणि आम्हाला एवढ्या मोठ्या अत्युच्च शिखरावरती बसवण्याचं काम पहिलं आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी मला तिकीट दिलं आणि तिथून सुरुवात झाली। त्यानंतर सन्माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी मला हे पद दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे मी त्यांचा आभारी आहे। आणि आता जी जबाबदारी दिलेली आहे ती आता आम्ही आजपासून पार पाडतो। हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे कुठल्याही नवीन कार्यकाम हातामध्ये घेत असताना गणरायाचं पूजन करून यावं अशी आपली आख्या आणि म्हणून करता आज आम्ही गणपतीरायांचे पूजन केलं आणि आज सावित्रीबाई फुलेंचा दिवस असल्यामुळे त्यांनाही आम्ही वंदन केलंय पुष्प घालून आणि आता आम्ही आजपासून दुपारनंतर कामाला सुरुवात करतो। चुकलेली संधी होती ती पुन्हा एकदा मिळालेली पाहायला मिळते आणि त्यामुळे कशा पद्धतीचं काम असणार, 100 दिवसाचा काय प्लॅन आहे? चुकलेली असं नाही म्हणता येणार, कारण साहेबांना नाही आम्हाला त्यावेळेला साहेबांनी दिलं होतं, परंतु परिस्थितीनुसार बघून जर आपण चाललो नाही तर तो माणूस काय होऊ शकतो आणि म्हणून करता आम्ही त्यावेळेला जे काय थांबलो त्याचं फळ आत्ता साहेबांनी दिलेलं आहे आणि आता ते घेऊन आम्ही महाराष्ट्रभर फिरूया। गेल्या वेळेस ज्यांच्यामुळे तुमचा पत्ता खरं तर कट झाला होता त्यांना यावेळेस मंत्रिमंडळामध्ये नाहीये, तुम्हाला ही संधी आहे का कोकणात? असं काही नाही आहे, काय जो काम करेल तो पुढे जाईल। काम करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते, त्याप्रमाणे तुम्ही आता आम्हाला संधी दिली, आम्ही जर व्यवस्थित काम केलं साहेब पुढे विचार करतील, आमच्याकडनं काम व्यवस्थित नाही झालं तर त्याचा पण विचार होईल। असं प्रगती पुस्तकाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे, यावर्षी पहिल्या दिवसावर प्रगती पुस्तक मेंटेन होणार आहे, कसं बघताय? सगळं म्हणतात मी तर इथे यायच्या अगोदर जे उपमुख्यमंत्री महोदयांनी जे काय आम्हाला सूचना केलेल्या होत्या त्या खोगारपाड्याच्या गावाला विक्रमगडला पालघर तालुक्यात तिथे एक अद्ययावत गाव बनवलेलं आहे आपल्या लोकांनी या आपल्या खात्यातून, की जेणेकरून तिथली जी काही लोक होती ती पावसाळ्यामध्ये भात शेतीचं काम करायचे आणि भात कापणी झाली का मग ते दुसरीकडे रोजगाराला जायचे। तर मग तिथले एका गुरुजींनी शिक्षक आहेत बाबू मोरे आणि त्यांनी ते सगळ्यांना कन्व्हिन्स केलं, सगळ्यांना बरोबर घेतलं आणि मग आमचे अधिकारी एक नंदकुमार म्हणून की त्यांनी पूर्ण त्याच्यामध्ये सर्वस्वपणाला लावलं आणि ह्या खात्याच्या मार्फत तिथे आता अद्ययावतपणा आलेला आहे। तिथे म्हणजे एकही माणूस बाहेर कुठं जात नाही, त्यांच्याकडे सायकल नव्हती, मोटरसायकल आली आणि आता काही दिवसांनी त्यांनी सांगितलं आम्ही 4 व्हीलर पण घेणार। त्यामुळे फुलाची झाडं अत्यंत चांगल्या प्रकारे त्याची शेती करतायत, विहिरी बांधलेल्या आहेत, कुक्कुटपालन आहे, बकरी शेळी मेंढी पालन आहे, त्यानंतर मत्स्यपालन आहे, असे विविध अनुषंगाने हे सगळं तिथे ते गाव त्यांनी सजवले, आम्ही समाधानी आहे। आता तोच प्रकार आम्ही अजून काही गावातनी पुढे करायचा प्रयत्न करू, म्हणजे आम्ही त्या दिवशीच कामाला सुरुवात केली। प्रगती पुस्तक हे प्रत्येकाने व्यवस्थित जर चाललं तर काय अडचण येणार नाही। 100 दिवसाचा रोडमॅप काय दिलाय का, कशा पद्धतीने असणार आहे तो रोडमॅप? अजून तसं काय पूर्ण हे नाही आहे, परंतु जी जबाबदारी आता दिलेली आहे त्याने आपापल्या खात्याची पार पाडावी, कामाला सुरुवात करावं अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन आणि ज्या खात्याची जी काही कामं असतील ती त्यांनी सगळ्यांनी सुरुवात करावी असं मला वाटतं। पालकमंत्रीपद कसं बघताय? कारण की पालकमंत्री पदावरून बऱ्याच वाद होताना पाहायला मिळतात। आमच्या इथे तसं काय होणार नाही, रायगड जिल्ह्यामध्ये तसं काय होणार नाही, कारण जे काय आमचे नेते आहेत वरती ते योग्य निर्णय घेतील असं आम्हाला वाटतंय। तुमचा दावा आहे का रायगडवरती? आहे। सामनामधून देवेंद्र फडणवीस आपले जे मुख्यमंत्री त्यांची स्तुती म्हणून उधळली गेलेली आहे, त्यांना चांगलं म्हटलं गेलेलं आहे, कसं बघताय? त्यानंतर आता सुप्रिया सुळे देखील उधळलेली आहे। राजकारण आणि खेळ ह्या दोघांमध्ये कधी काय घडेल हे कोण सांगू शकत नाही आहे। त्याच्यामुळे काही कारणास्तव जर चांगलं काम केलेलं आहे, जर त्यांना
वाटलं पटलं म्हणून कदाचित त्यांची स्तुतीस्तुमनं केली असतील. त्यात गैर आणि चुकीचं ते काय. पण कुठेतरी बरेचसे आपण पाहतोय की रोज जे आहे मात्र एकनाथ शिंदेवरती टीका केली आहे तिथेच. तेच तर खरं आहे ना. अडचण तिथेच आहे. जर गिरे तो भी टांग उपर म्हणजे अजून पण जर काही लोकांना जर समजत नाही त्याला आमचा काय दोष आहे. काही शुभेच्छा दिल्यात का संजय राऊतांनी तुम्हाला? मला नाही देऊ शकत. सर, पक्षफुटीनंतर शरद पवार आणि भुजबळ हे एकत्र येणारे एकच मंचवर कसं पाहताय? तो आजचा तिथला कार्यक्रम आहे आणि कार्यक्रमाच्या अनुषंगाने असं आधीमध्ये कधी घडतं. ते घडलं म्हणजे सगळं जोडलं असं होत नाही. परंतु तो कार्यक्रमाला दोघं तिथं निमंत्रित आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना जाणं गरजेचं असल्यामुळे ते जात आहेत. म्हणजे असं म्हणायचं का की कुठेतरी राजकारणात आणि तुम्ही म्हणालात की खेळामध्ये काहीतरी होत असतं त्यामुळे जर काही घडू शकतं. कधीही काही घडू शकतं. हरणारा संघ पण विजय होतो आणि विजय होणारा संघ पण हरतो. तसं राजकारणामध्ये काल एकमेकाला शिव्या देणारे उद्या ते एकमेकाच्या गळ्यात गळा घालून पण पाहायला मिळतात. हे गेलं अनेक वर्षाचं आपलं उदाहरण आहे. हे काय वेगळं तुम्हाला तरी सांगायची आवश्यकता मला वाटत नाही. पण त्यांनी जर गळ्यात गळा घातला तर तुम्हाला आवडेल का? आम्हाला काय फरक पडणार आहे. प्रश्न असा आहे, त्यांच्यासोबत यायला. हे बघा, काही अशा काही गोष्टी असतात, काही घटना असतात, आजच नाही सांगू शकत. तसे पहिले आम्ही दोघंच होतो, तिसरे नव्हते आमच्या बरोबर. ते पण नंतर आलेच ना, का थांबलेत? पण राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी जसं काल म्हटलेलं आहे की शरद पवारांनी आमच्यासोबत यावा, तुम्हाला वाटतं असं की उद्धव ठाकरेंनी सुद्धा आमच्यासोबत यावा आणि आमच्यासोबत त्यांनी चालवा? आमचे नेते विचार करतील. जो शिंदे साहेब विचार करतील त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल. गोगावले साहेब, तुमच्या दालनामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा फोटो आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फोटो आहे, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो मागवलाय. तो नव्हता ना पहिला. काय पहिली युती आमची दोघांची झाली आणि नंतर तिसरी झाली. आता तो येतोय फोटो, तो पण लावला. विधानसभेमध्ये तू तर जाशील किंवा मी तर राहील असे शब्द बोलले गेले होते फडणवीसांच्या विरुद्ध उद्धव ठाकरेंकडे आणि आज मात्र त्यांचा सत्कार करण्याचा प्रयत्न आहे. हे दोन्ही कसं बघतात? आता जर तुम्हाला सांगायचं झालं तर मी तुम्हाला मगाही सांगितलंय की एकमेकांना शिव्या देणारे पण दुसऱ्या दिवशी आपण गळ्यात गळा घालणारे पाहतोय. ह्याच्यापेक्षा अजून दुसरं काय बोलायला पाहिजे? लाडकी बहीण योजनेमध्ये आता छाननी केली जाणार आहे, काही नावं कमी करण्यात येणार आहे. मात्र विरोधक असं म्हणतात की फक्त निवडणुका तोंडावर ठेवून योजना चालवली आणि आता असं नाही आहे. आमचं काय म्हणणं आहे, जी खरी वस्तुस्थिती पण तुम्ही लोकांनी सामोरं जायला पाहिजे की जर ज्या निकषामध्ये ज्या बसणाऱ्या आहेत त्यांना आम्ही नाही ना वगळणार, पण निकषाचे जर बाहेर जात असतील, एखाद्याला समजा 5 लाख रुपयाचं, 7 लाख रुपयाचं, 10 लाख रुपयाचं इन्कम असेल तर त्यांना पण द्यायचं आणि 2.5 लाखाच्या आतमध्ये त्यांना पण द्यायचं, हे योग्य वाटत नाही. मग त्याच्यापेक्षा जे काय राहिलेले आहेत बिचाऱ्या, अजून बरेचशा महिला राहिलेल्या आहेत, मग त्यांना जर ते जर पोच झालं तर अतिउत्तम होईल. तुम्ही एसटी संदर्भातला घेतलेला निर्णय जो आहे त्याला मुख्यमंत्र्यांनी ब्रेक लावलेला आहे, कुठेतरी घोटाळा झाला असं संशयांना आहे. काय नेमकी वस्तुस्थिती यामध्ये? असं नाही आहे. निर्णय जो आम्ही घेतलेला आहे तो योग्य घेतलेला आहे. त्याचं कारण सांगतो की लालपरी ह्या गेल्या अनेक वर्षाच्या बसेस ज्या आहेत त्या आता म्हणजे नादुरुस्त होत चाललेल्या आहेत. मध्येच कुठेतरी बंद पडतात. कोणी सांगतो वर्ण पत्रातनं पाणी येते, पावसाळी गळतायत. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून हे आम्ही तो निर्णय घेतलेला आहे. निर्णय घेत असताना की जर तुम्ही 10 वर्षापूर्वीची जे काय हे आहे किंमत आहे तिथं तर 10 वर्षाच्या नंतर राहणार आहे का? थोडा तर विचार व्हायला पाहिजे की 10 वर्षामध्ये किती आपण वरती गेलेलो आहोत, किती भाववाढ झालेली आहे, काय झालेली आहे. ह्या विचाराने तो केलेला विचार आहे. त्यामध्ये काही नाही. त्यांनी आम्हाला सिद्ध करून द्यावं. जे काय कोण बोलतोय सांगतोय त्यांनी सिद्ध करावं. अजून त्यांना वर्क ऑर्डर नाही दिली. आम्ही फक्त आम्ही त्याची सगळी पूर्ण माहिती घेऊन तहकीकात करूनच आम्ही त्यांना ती ठरवलं आणि सगळ्या अधिकारी विचारविनिमय करून आम्ही केलेलं आहे की बाबा त्यांनी जे काय 10 ठेकेदार येतात, 10 मधले तिघांना मिळाले, बाकी 7 जणांना नाही मिळाले. मग त्या बाकी 7 जणांनी त्याच्यात मीठ, मसाला, चटणी, तेल सगळं बटर टाकून ते सगळं सांगितलेलं आहे. तर त्याची चौकशी होईल. जर मुख्यमंत्र्यांनी ते मनावर घेतलं तर मुख्यमंत्री त्याची खरी चौकशी करून
निर्णय करतो. स्थगिती द्यायला कुठेतरी घाई केली सगळ्याचा विचार करणं अपेक्षित नाही, जर कुठली तक्रार आली किंवा काय त्याला स्थगिती दिला तर त्याची चौकशी झाला तर स्थगिती दिली. चौकशी झाल्यानंतर ती स्थगिती उठून त्याला ऑर्डर करून देऊ आम्ही. त्यात काय मोठं नव्हतं. एकनाथ शिंदेच्या काळात जे काही निर्णय घेतले गेले त्याला कुठेतरी चुकीचं आहे. असं नाही आहे, असं नाही आहे. हे जे काय तुम्ही बोलताय किंवा काय ते योग्य नाही असं मला वाटतं. फळ विक्रेत्याला मारहाण केली, शिवीगाळ करण्यात आली, कसं पाहते मराठी बोलण्याबद्दल माफी मागा. हा, जे घडतंय ते काही थोडं चुकीचं पण होतंय असं आता वाटायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती योग्य निर्णय आम्ही घेऊ आणि जे काय अशा कुठं घटना घडत आहेत त्याला त्याच पद्धतीने प्रत्युत्तर पण दिलं जाईल. सहकारी मंत्री विभाग प्रमुखांची त्यांनी बैठक बोलवलेली आहे. विधानसभेत जो पराभव झाला तो आता पुढचा आहे. असं नाही मला वाटत. आम्हाला असं वाटतंय की त्यांच्याकडनं जी काही लोक थोडीशी हालचाल चलबिचल चालू आहे त्याच्या अनुषंगाने त्यांच्या मिटिंग असाव्यात असं मला वाटतंय. पण ठीक आहे, दोन्ही त्यांचं हे साध्य करावं की कोणी जाऊ पण नये आणि त्याचा अर्थ आपल्याला पुढच्या निवडणुका लढायच्या. बजरंग सोनवणे असं म्हणतात अदिती तटकरेंनी तुम्हाला काय शुभेच्छा दिल्या? आदित्य तटकरे शुभेच्छा दिल्यात म्हणजे आम्ही निवडून आलो शुभेच्छा दिल्यात. मंत्रिपदाचा कार्यभार मंत्रिपदाच्या पण त्यांनी शुभेच्छा दिल्यात. त्यात काय अडचणीचं बाब आहे ना. अरे मगाशी सांगितलं ना आम्ही की जे आमचे नेतेवरती ठरवणारे बसलेले आहेत आणि ते योग्य निर्णय देतील असं आम्हाला वाटतंय. त्यामुळे राजन साळवी तुमच्या संपर्कात आहे, एंट्री होणार आहे असं कळतंय. किती लोकांच्या संपर्कात आहे? प्रयत्न चालू आहे. तरी किती संपर्क असेल? ते 3-4 लोक आहेत, वेगवेगळी नावं नाही सांगू शकत आम्ही. तुम्ही लगेच त्याचा उहापोह करता आणि सगळं खुल्लम खुल्ला करून टाकता. तसं नाही. बजरंग सोनवणे असं म्हणतायत की बीडची जी केस आहे त्या बीडमध्ये न देता इतर ठिकाणी देणं. ठीक आहे, आता प्रत्येकच वेगवेगळं. आता पहिले पोलिसांकडे होतं, ते सीआयडीकडे गेलं, आता एसआयटीकडे सुरपूत केलं. आता एसआयटी पेक्षा जर वरती अजून काय असेल तरी जाऊ द्या. आता त्याचं दूध का दूध पाणी का पाणी केलं जाईल आणि होऊन जाईल. तर आता आम्हाला जर पूजा बिजा करू दे. लवकर 2 मिनिटात, जास्त नको घेऊ. ते देवबा वाट बघतोय आमची. सर, ग्रामीण भागातले आणि सिटीतले कुठल्याही डेपोतले फोन लागत नाही. कधीपासून पहिल्यापासूनच नाही, चुकीचं आहे. आम्हाला 3-3 वाजता फोन करतायत लोक. ऐका मी काय बोलतोय. आता त्याला नवीन मंत्री दिलेले आहेत प्रताप सरनाईक आणि ते सगळं आता अपडेट घेत आहेत आणि त्याला योग्य तो न्याय दिला जाईल. हम लोग हे ऐका रे, शांती शांती जरा. आता मराठी झाले जरा त्यांना हिंदीवाल्यांना जाऊ द्या, नाही तर त्यांचं परत ते बडबडतील लोक त्यांची. कुछ नहीं, हम लोग समाधानी है, अच्छे है. जो हमारे रुको जो हमारे नसीब में था वो मिल गया है. एकनाथ शिंदे साहब ने जो ये पदभार हमको दिया है मैं उनका आभारी हूँ. और हमारे लाइफ का सब बड़ा क्षण है कि मंत्री पद मिलना. बोले तो अगले पीढ़ी में वो नाम चर्चे ले आ जाते हैं. अब हमारे कोई नहीं कोई मिनिस्टर थे या थे, तो इस कारण से ये होना जरूरी था. वो हो गया, हम लोग समाधानी हैं. पालक मंत्री मैं बता दिया था. हमारे जो 3 नेते हैं वो 3 नेतेगण ये पालक मंत्री ठहरा देंगे. सामना ने जिस तरीके से तारीफ की, अभिनंदन किया है, लेकिन पहले जिनके पास गडचिरोली था यानी कि एकनाथ शिंदे, उनकी तारीफ में शब्द नहीं गए. चलता है और भी आगे आगे देखो क्या क्या होता है. ये तो ये पहली तारीफ है और बहुत से तारीफें हो जाएंगी. कि अभी 5 साल उनको तारीफ ही करना है तो बाकी उनके हाथ में बचा क्या है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.